वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात पोलिसांनी सुगंधित तंबाखू विरोधात मोठी धडक कारवाई केली आहे. यशवंतनगर परिसरात गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या छाप्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी छाप्यामध्ये होला जाफरानी आणि गोल्ड जाफरानी या सुगंधित तंबाखूच्या तब्बल 21 बॅग जप्त केल्या आहे. तसेच या तंबाखूच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली महिंद्रा कंपनीची SUV गाडीही ताब्यात घेण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आली आणि या कारवाईत एकूण सुमारे 9 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान पोलिसांची चाहूल लागताच संबंधित आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कामाला लागली आहे. जप्त करण्यात आलेला सुगंधित तंबाखूचा साठा पुढील तपास आणि कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आलाय. हिंगणघाट पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध तंबाखू विक्री आणि वाहतुकीविरोधात मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून फरार आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वासही पोलिसांनी व्यक्त केलाय.